सर्वात लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे. ब वर्ग प्रवर्गातून अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि ते विजयी झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जे पॅनलचे जे उमेदवार आहेत निलकंठेश्वर पॅनलचे ते विजयी होताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी जल्लोष केलेला आहे गुलालांची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत. या प्रशासकीय भवन समोर काही जल्लोष करणारे कार्यकर्ते आहेत. काय सांगाल आज जी भावना काय आहे? आज ज्या पद्धतीनं उमेदवार निवडून यायला सुरुवात झालेली आहे, हा विश्वास होता तुम्हाला? विश्वास तर होता, परंतु जो अजितदादांनी पहिल्या नारळाच्या सभेत जो शब्द दिला होता की उद्याचा होणारा चेअरमन हा मीच असेल, त्याचं असं रूपांतर झालं की प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा झाली निर्माण. प्रत्येक सभासदांना जो दादाचा शब्द दादा खरंच करतात म्हणून याचं रूपांतर मतामध्ये झालं आणि त्या मताचं रूपांतर आज विजयात होताना या ठिकाणी दिसतंय. आणि त्यामुळेच आज माळेगावचे पहिल्याच पॅनल मधले तीनही उमेदवार निवडून आलेत. इतर मागास प्रवर्गातले एनटी एसटी मध्ये देखील आमचे उमेदवार निवडून आलेत आणि स्वतः प्रवर्गात दादा देखील निवडून आलेत आणि विजयाची घोडदौड अशीच राहील आणि 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला. माळेगाव गटाचा निकाल हाती आलाय का? रंजन तावरे जे आहे ते सहकार बचाव पॅनलचे ते पडलेत. हा आता निकाल हाती आला आणि माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे हे पराभूत झाले. त्यामुळे तिन्ही उमेदवार आमचे निवडून आले. अजितदादा चेअरमन होणार आहेत, त्यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला असं वाटतं. दादा 100% चेअरमन होणार. दादांच्या नेतृत्वावर सभासदांनी पूर्ण विश्वास टाकलेला आहे आणि 21-0 आता पुढे तो 2 तासात 3 तासात 21-0 होणार आहे आणि दादा चेअरमन होणार आहे. 21-0 होईल असा विश्वास वाटतोय. 100% 21-0 होणार आहे, कारण दादांचं नेतृत्व सभासदांनी पूर्णपणे 100% मान्य केलेलं आहे. सभासदांनी दिलेला विश्वास दादा साथ ठरवणार आहे. येणाऱ्या 5 वर्षात कारखान्याचा चेहरा मोहरा बदलला असणार आहे. चेहरा बदललाय असं वाटतंय. पण मला एक प्रश्न पडलाय की ज्या अजितदादांच्या सहीनं अनेक मतदार कारखान्यांमध्ये चेअरमन निवडलं होतं, त्यांचं नाव जाहीर करून, मग तिथं अजितदादांना स्वतःची उमेदवारी का घोषित करावी लागली? थोडं घासून होतं इलेक्शन. अजितदादांनी उमेदवारी घोषित केल्यामुळे पॅनल एकतर्फी विजय झाला. 21-0 असं काही नाही बरं का, असं काही नाही. इथून मागं दादांच्या शब्दावर देखील पॅनल निवडून आलं आणि दादाच्या आधिपत्याखालीच माळेगाव कारखाना चाललेला आहे. परंतु लोकशाहीने जो दिलेला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कुणालाही लोकशाहीमध्ये चेअरमन होत आहे. असं काही नाही दादांनी हो म्हणून असं काही नाही. यामागे देखील विखे पाटील होते, राजशिवराम पाटील होते, असे बरेच जण होते. त्यामुळे असं काही नाही की दादांनी चेअरमन झालेलं का नकोय. जे दादा महाराष्ट्रात नंबर 1चे म्हणजे महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं काम करतात आणि त्याच शब्दामुळे आज माळेगावमध्ये स्पिरिट झालेला पॅनल लागलाय आमचा. पूर्ण पॅनल लागलाय असं वाटतंय. अजून निकाल येणं बाकी आहे. माळेगाव गटातला पॅनल लागलाय. 9 जागा लागल्यात. 9 जागा लागल्या. 9 जागा विजयी झाल्या. 21-0 होईल वाटतं. 21-0 100% होईल. माळेगाव निरावागच गट राहिला माग अजून. एकतर्फी विजय एकतर्फी विजय होईल. एकतर्फी. का बरं? काय नेमकं सहकार बचाव पॅनल कुठं कमी पडलं असं वाटतंय? काय तुम्हाला? बचाव पॅनल मागच्या वेळेस लोकांवर अविश्वास ठेवल्यामुळे कामगारावर अविश्वास ठेवल्यामुळे कामगार वर्ग नाराज होता सहकार बचाव. नक्कीच काही सभासद आपल्या सोबत अजूनही जोडले जाणार आहेत. आपण बघतोय की ज्या पद्धतीने जल्लोष या ठिकाणी सुरू आहे, गुलालांची उधळण करून हा जल्लोष साजरा केला जातोय. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत जे आहे ते हे पॅनल या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सध्या सक्रिय होताना पाहायला मिळते. आणि या निवडणुकीमध्ये काय सांगाल, काय भावना आहे? आज तुम्ही गुलाल खेळलाय, काय वाटतंय? 1 नंबर काम झालं. हे अजित पवारने विश्वास दाखवला होता सर्व सभासदांवर. 21-21 त्यांनी सांगितलं होता निकाल पहिल्याच वेळेस. सगळ्यांनी अजितदादांवर विश्वास ठेवून हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहोत. अजितदादा चेअरमन होतील. आणि ऐतिहासिक विजय ह्याला म्हणता येईल. फार कठीण इलेक्शन अजितदादामुळे हे पार पडले. कठीण होतं इलेक्शन. कठीण होतं पण अजितदादामुळे पार पडलं आणि ते बी 1000 पॅनलने. म्हणजे अजितदादा चेअरमन पदाचे उमेदवार होते म्हणून सोपं झालं हे निवडून. असं नाही म्हणता ना, अजितदादा चेअरमन पद तर आहेच. सगळ्या शेतकऱ्यांनी अजितदादावर विश्वास ठेवला, त्यामुळे पॅनलला यश आलं. आता माळेगावचा विकास आणखी वेगाने होणार. आधी तर विकास आहेच पण आणि पार पाडणार. चेहरा मोहरा बघण्यासारखा महाराष्ट्रातला कारखाना. एक मिनिट. गतशिरो सारखा कारखाना कसा आहे तसा माळेगाव कारखाना चेहरा मोहरा बदलले जाईल. चांगल्या माणसापासून चांगल्या माणसापासून.
निश्चितपणे खूप खूप धन्यवाद. हे होते बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की अजितदादांच्या नेतृत्वामुळे कारखान्यात यशस्वीपणे वाटचाल होईल कारखान्याची आणि सभासदांना चांगला भाव मिळेल. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सहकार बचाव पॅनलचा पराभव होताना दिसतोय आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते सरशी गताना दिसतात. कॅमेरामॅन तेजस वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.